नमस्कार मित्रांनो, अभ्यास का करावा? तुमचे मन अभ्यासात लागत नसेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. विद्यार्थी मित्रांनो, एक म्हण तर तुम्ही ऐकले असेल, करत करत अभ्यास जडमती होत सुजान. पुन्हा पुन्हा अभ्यास केल्याने जडमती जडबुद्धीसुद्धा हुशार होतो, सुजान होतो. एक सुविचार हा खूप महत्त्वाचा आहे. पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहा, पुन्हा पुन्हा काहीतरी नवीन वाचत राहा, नवीन माहिती संकलित करत राहा. पुन्हा पुन्हा अभ्यास केल्यानेच तुम्ही हुशार होणार. चांगला अभ्यास करण्यासाठी मोबाईलपासून दूर राहा. मोबाईलमुळे तुमचा जास्त टाईमपास होतो. विद्यार्थी मित्रांनो, सकाळी 5 मिनटं, संध्याकाळी 5 मिनटं असा टाईम ठरवून घ्या. जोपर्यंत काही बनत नाही तोपर्यंत मोबाईलला हात लावू नका, कारण मोबाईलमुळे तुमचा खूप टाईमपास होतो. एखादे ध्येय ठरवल्यास अभ्यास नक्की होतो. मला डॉक्टर व्हायचे आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे, मला समाजसेवक व्हायचं आहे, मला शेतकरी व्हायचं आहे, मला प्रोफेसर व्हायचं आहे, असं एखादं ध्येय ठरवलं ना, तुमचा अभ्यास नक्की होतो. अभ्यासू मित्रांमध्ये राहिल्यास आपल्यात अभ्यासाची गोडी निर्माण होते. तुम्ही जर अभ्यास करणाऱ्या मित्रांमध्ये राहिलात ना, एकमेकांचा हेवा होतो आणि तुमचा अभ्यास खूप छान होतो. लोकांना दाखविण्यासाठी नाही तर स्वतःच्या मनाच्या समाधानासाठी अभ्यास करा. भरपूर विद्यार्थी आईवडील आले की पुस्तक काढतात, फक्त त्याच्याकडे पाहत असतात, वाचत काहीच नाही. असा वरवर अभ्यास होत नाही. विद्यार्थी मित्रांनो, मित्रांशी फक्त ब्रेकमध्येच गप्पा मारा. 10 मिनिटाच्या ब्रेकमध्ये 5 मिनिटे इंग्रजीचे शब्दार्थ पाठ करायला वेळ काढा. मित्रांनो, जेव्हा शिक्षक शिकवतात तेव्हा गप्पा मारू नका, ब्रेकमध्येच मित्रांशी गप्पा मारा. रोज सकाळी अभ्यासासाठी 5 वाजता उठायला सुरुवात करा. हे तुम्हाला आयुष्यभर कामी येणार आहे. सुट्टी शाळेला असते, अभ्यासाला नाही, हे लक्षात ठेवा. मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की सुट्टी शाळेला असते, अभ्यासाला नाही, आणि तुम्ही नेमकं तीच चूक करतात. अभ्यासाला आराम देतात, अभ्यास करत नाहीत. मित्रांनो, सुट्टी शाळेला असते, तुमच्या अभ्यासाला नाही, हे लक्षात ठेवा.